दोन मध्ये पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामध्ये जवळ तेवढं अंतर आहे ते पार करून, पण तिथं फक्त पार करायचं नव्हतं, तर जेव्हा विशाळगडावर पोहोचले, विशाळगडावर ऑलरेडी तिथे एखादा वेढा होता. म्हणजे पन्हाळगडातून निसटले, विशाळगडामध्येच विशाळगडाला आधी बाहेरून वेढा आहे, तो वेढा सुद्धा फोडायचा आहे. आणि हा जो प्रसंग आहे, मग प्रसंग बाका लक्षात घेऊन त्यावेळी त्यांचे जे सहकारी होते हरिप्रभू देशपांडे ते समोर आले. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही पुढे व्हा. आणि तिथं 200 मावळ्यांनिशी खिंड लोटतो. 100 सैनिकांनिशी महाराज पुढे गेले. 200 मावळ्यांनिशी कोण बाजी प्रभू तिथं पावलं घोडखिंडीवर उभा राहिला आणि अक्षरशः स्वतःच्या शरीराची ढाल करून तो इतिहास कसा असावा तो इतिहास. बाजी प्रभूंनी अक्षरशः आपल्या प्राणांची बाजी लावली. आणि एवढंच नाही, शेवटी त्यांनी स्वतःचे प्राण देखील दिले. पण तेव्हा दिले ज्यावेळेस महाराज विशाळगडावर पोहोचले. महाराजांचा इशाऱ्याची तोफेची बत्ती झाली. तिथून विशाळगडावरून तोफांचा आवाज झाला. आणि जसा तो आवाज झाला त्याच्यानंतर बाजी प्रभूंनी स्वतःचे प्राण त्यागले. अत्यंत रोमहर्षक. तोपर्यंत सिद्धीच्या तावडीतून निसटले, विशाळगडावर पोहोचले. पण तोपर्यंत किंवा त्याच्याही पूर्वीच पुण्यामध्ये शाहिस्ता खान बसलेला होता. शाहिस्ता खानाची सुद्धा तशाच पद्धतीने पहिली केली. शाहिस्ता खानच्या त्या प्रसंगानंतर महाराजांनी लगेच वेळ घालवायचा नाही, वेळ कुठेही जवळायचा नाही, हे त्यांचं पहिलं. आणि लगेच सुरतवर आक्रमण केलं. सुरतवर आणि औरंगजेबाने त्यावेळेस मिर्झाराजे जयसिंग यांनी दिले खानाला पाठवलं. प्रचंड मोठी सैन्य घेऊन पाठवलं. शेवटी मिर्झा राजांसमोर महाराजांचं काहीही चाललं नाही. शिवाजी महाराजांना तह करावा लागला. 23 किल्ले द्यावे लागले. 3 लक्ष होण्याचा मुलूख द्यावा लागला. आणि एवढंच नव्हे तर 5000 मनसबदारी स्वीकार करावी लागली. आणि ही मनसबदारी घेण्यासाठी आग्र्याच्या दरबारामध्ये त्यांना पोलिसात घालण्यासाठी जायचं होतं. एवढंच नव्हे तर शंभूराजांना सुद्धा एक मनसबदार म्हणून त्यांना घ्यायचं होतं. शंभूराजांना सुद्धा बरोबर घ्यायचं होतं. महाराज सुद्धा घेऊन गेले. त्यातून ते आणि जसं दरबारात पोहोचले, दरबारामध्ये त्यांच्या समोर मानसिंगाला उभं केलेलं होतं. हाच मानसिंग याच्या पूर्वी महाराजांना पाठ दाखवून पळून गेलेला होता. अत्यंत क्रोध अनावर झाला. ज्याने रणांगणामध्ये माझे चवट पाठ दाखवलेली आहे, तो माझ्या पुढे, त्याचा मान या दरबारामध्ये जास्त आहे. हा अपमान महाराजांना सहन नाही झाला. महाराजांनी लगेच तिथं हा राग बोलून दाखवला. आणि जसा बोलून दाखवला, औरंगजेबाने शिवाजी महाराजांना कैद केलं. महाराजांना कळून चुकलं होतं का आता इथून जिवंत जाणं अत्यंत अवघड. कारण औरंगजेब स्वतःच्या बापाला जिथं सोडलं नाही, स्वतःच्या भावांना जिथं सोडलं नाही, तिथं काय शिवाजीवर कोणती कृपा दाखवणार होता? शक्यच नव्हतं. आणि हे महाराजांना देखील कळून चुकलेलं होतं. जवळचे जे 300 सैनिक होते त्यांना औरंगजेबाकडून परवानगी मागितली. त्यांना काम तर फक्त माझ्याशी आहे, बाकी सैनिकांना काय करायचंय, त्यांना जाऊ द्या. औरंगजेबाने बिलकुल खुल्या दिलाने त्या एकटा शिवाजी सांभाळायचंय मला, एवढे 300 लोक सांभाळून काय. मोजके 10-15 त्यांचे शिलेदार राहिले. स्वतः शिवाजी महाराज, त्यांचा मुलगा युवराज संभाजी आणि काही असे जे बिलकुल जीवा भावाचे सहकारी होते. त्याच्यामध्ये एक सहकारी नव्हते, मदारी मेहता. महाराजांनी आपलं प्लॅनिंग मागच्या 2-3 महिन्यापासून सुरू केलं. आजारी पडले नव्हे, नाटक केलं. पाहायचा प्रयत्न करून की 1-2 महिने फक्त बिछाण्यावर पडून राहायचंय. नाटक एवढं सोपं नाही.
एक दिवस पडून राहिला ते पाय दुखली आता पडून पडून हे आपलं होईल. तिथं 2 महिने सर. पडून राहिले. आता बस कोणताही नाही, बस शेवटी